नमस्कार. शिवन्या क्लासेस डिजिटल प्लॅटफॉर्मवर सर्व विद्यार्थ्यांचं मनपूर्वक स्वागत. आपण 12वी सायन्स केमिस्ट्री या विषयातील पहिला टॉपिक सॉलिड स्टेट हा डिस्कस करणार आहोत. माझं नाव आहे किशोर कनसे. या टॉपिकमध्ये पुढील सब पॉइंट्स आहेत. फर्स्ट पॉइंट इज इंट्रोडक्शन. Second is classification of solids. Third, classification of crystalline solid. Fourth is unit cell. Fifth is packing in solids. Sixth is density of unit cell. Seventh is packing in voids of ionic solid. Eighth, defect in crystal structure. Ninth, electrical properties. And 10th, magnetic properties. मागच्या व्हिडिओजमध्ये आपण सॉलिड स्टेटचे इंट्रोडक्शन, क्लासिफिकेशन ऑफ सॉलिड्स, क्लासिफिकेशन ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड्स, युनिट सेल 2 and 3 डायमेन्शनल लॅटायसिस हे पॉइंट पाहिलेले आहेत. या व्हिडिओमध्ये आपण पॅकिंग इन सॉलिड्स, पाचवा पॉइंट आहे या टॉपिकमधील, पॅकिंग ऑफ पार्टिकल्स इन क्रिस्टल लॅटिस. 3 टाईपचे पार्टिकल्सच्या पॅकिंगचे 3 टाईप आहेत. फर्स्ट इज पॅकिंग इन 1 डायमेन्शन, सेकंड इज पॅकिंग इन 2 डायमेन्शन अँड थर्ड इज पॅकिंग इन 3 डायमेन्शन. तर डायमेन्शन म्हणजे काय? आपण एक गृहीत धरून चालूया की लांबी, रुंदी, उंची या 3 डायमेन्शन्स आहेत. जर त्यातील एक डायमेन्शन ज्यावेळी कन्सिडर केलेले जाते त्यावेळी त्या टाईपच्या पॅकिंगला म्हणतात पॅकिंग इन 1 डायमेन्शन. ज्यावेळी 2 डायमेन्शन कन्सिडर केले जातात, उदाहरणार्थ लांबी आणि रुंदी, म्हणजे स्क्वेअर असेल किंवा आयत असेल, त्यावेळेस काय फक्त लांबी आणि रुंदी असते. मग त्यावेळेस पॅकिंग इन 2 डायमेन्शन असं म्हणतात. आणि 3 डायमेन्शन म्हणजे काय? लांबी, रुंदी आणि उंची. उदाहरणार्थ डायस जर आपण कन्सिडर केला किंवा क्यूब कन्सिडर केला तर त्यावेळेस काय होतं? क्यूबला काय असतं? लांबी असते, रुंदी असते, उंची असते. मग आपण आता पाहिलेलं आहे युनिट सेल. त्या टाईपचं पॅकिंग असेल तर 3 डायमेन्शनल. तर असे 1 डायमेन्शनल, 2 डायमेन्शनल आणि 3 डायमेन्शनल क्रिस्टल लॅटिसच्या अरेंजमेंटमध्ये पार्टिकलचं पॅकिंग कशा पद्धतीनं होतं हे या पॉईंटमध्ये आपण पाहणार आहोत. पॅकिंग इन 1 डायमेन्शनल, इथं डायग्राम बघा. हे स्पियर्स जे आहेत ते आहेत कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स. कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स एका स्ट्रेट लाईनमध्ये पाथमध्ये अरेंज केलेले आहेत. तर याला काय, आपण इथं फक्त लेंथ कन्सिडर केली जाते, म्हणजे 1 डायमेन्शनल कन्सिडर केलं जातं. अरेंजमेंट ऑफ स्पियर्स टू टच इच अदर इन अ रो. कॉर्डिनेशन नंबर काय येतो? तर कॉर्डिनेशन नंबर आपण मागे पाहिलेला आहे. कॉर्डिनेशन नंबर म्हणजे काय? एक जो पार्टिकल आपण कन्सिडर केलाय त्या पार्टिकलला सराउंडिंग किती पार्टिकल्स कनेक्टेड आहेत त्या नंबरला आपण म्हणतो कॉर्डिनेशन नंबर. कॉर्डिनेशन नंबर जेवढा जास्त तेवढं पॅकिंग काय असतं? तर इफिशियंट पॅकिंग असतं किंवा क्लोज पॅकिंग असतं. आता या स्पियरचा कॉर्डिनेशन नंबर किती येणार? तर 1 आणि 2. म्हणून पॅकिंग इन 1 डायमेन्शनल द कॉर्डिनेशन नंबर इज 2. नेक्स्ट, सेकंड इज क्लोज पॅकिंग इन 2 डायमेन्शन. 1 डायमेन्शन झालं, क्लोज पॅकिंग इन 2 डायमेन्शन. इथं खाली जर डायग्राम आपण कन्सिडर केली तर काय आहे? या डायग्रामला काय आहे? स्क्वेअर आहे, लांबी आहे आणि रुंदी आहे. इथं काय आहे? तर रेक्टेंगल आहे. एक आहे लांबी, दुसरी आहे रुंदी. आता यामध्ये 2 डायमेन्शनल पॅकिंग मध्ये परत 2 टाईप पडतात. एक स्क्वेअर क्लोज पॅकिंग आणि दुसरं हेक्झॅगोनल क्लोज पॅकिंग. तर 2 टाईपचे पॅकिंग कसं आहेत? हे जे रोज आहेत ते रो जर पहिला रो दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या रोवर एक्झॅक्टली अलाइनड असेल, एकावर एक असेल, हे एक टाईपचं पॅकिंग आहे. आणि दुसऱ्या टाईपचं पॅकिंग काय? पहिला रो आणि तिसरा रो हा एकमेकाला अलाइनड असतो आणि दुसरा आणि चौथा रो एकमेकाला अलाइनड असतो. पहिल्या 2 पार्टिकलच्या बरोबर मध्ये सेकंड रोचा पार्टिकल आहे बघा. आता स्क्वेअर क्लोज पॅकिंग आणि हेक्झॅगोनल क्लोज पॅकिंग त्याला काय म्हणतात? तर त्याची डेफिनेशन अशी आहे, स्पियर्स ऑफ सेकंड रो एक्झॅक्टली अलाइनड विथ दोज ऑफ फर्स्ट रो. म्हणजे सेकंड रो हा पहिल्या रोला एक्झॅक्टली अलाइनड, म्हणजे एकावर एक आहे. हेक्झॅगोनल क्लोज पॅकिंग मध्ये काय होतं?
स्पियर्स ऑफ थर्ड रो इज एक्झॅक्टली अलाइन विथ द स्पियर्स ऑफ द फर्स्ट रो. पहिला रो हा तिसऱ्या रोवर अलाइन असतो किंवा दुसरा रो हा चौथ्या रोवर अलाइन नसतो. आता यामध्ये काय, समजा पहिली लेयर जी आहे तिला आपण ए म्हटलं, दुसरी लेयर, तर दुसरी लेयर एक्झॅक्टली अलाइनड आहे म्हणजे त्याला पण आपण एच म्हणणार. तिसरी परत त्याला अलाइन आहे त्यालाही ए म्हणणार. चौथी परत सेम. मग अशा टाईपच्या पॅकिंगला अलाइनमेंट कशी असते तर ए ए ए ए टाईप अलाइनमेंट असते. आता हेक्झागोनल क्लोज पॅकिंग मध्ये काय होतं, पहिला रो तिसऱ्या रोला अलाइन आहे. मग एका रोला जर आपण ए म्हटलं तर ही दुसरा रो तो काय आहे, बी टाईप आहे. पण तिसरा रो परत ए सारखाच आहे म्हणून अरेंजमेंट असते ए बी टाईप. आता इथं बघा, हे स्क्वेअर क्लोज पॅकिंग आहे, हे हेक्झागोनल क्लोज पॅकिंग आहे. हा इथला सेंटरचा पार्टिकल आहे. सराउंडिंग किती पार्टिकल अटॅच आहेत, 1 2 3 आणि 4. इथं किती पार्टिकल आहे सराउंडिंग, 1 2 3 4 5 आणि 6. म्हणून स्क्वेअर क्लोज पॅकिंगचा कोऑर्डिनेशन नंबर असतो 4 आणि हेक्झागोनल क्लोज पॅकिंगचा कोऑर्डिनेशन नंबर असतो 6. व्हेनेवर वी जॉइन the centers of surrounding carbon atom, the square is obtained in square close packing. ज्यावेळी हे सेंटर्स जोडले जातात त्यावेळी काय तयार होतं, स्क्वेअर क्लोज पॅकिंग, स्क्वेअर तयार होतो. इथं दिसतोय बघा, ह्या ॲटमच्या शेजारच्या ॲटमचे सेंटर ज्यावेळी जोडतो त्यावेळी काय तयार होतं, स्क्वेअर. हेक्झागोनल क्लोज पॅकिंग मध्ये काय होतं, हेक्झागोन इज ऑब्टेन्ड बाय जॉईनिंग द सेंटर्स ऑफ 6 क्लोजेस्ट स्पियर्स. जवळच्या 6 क्लोजेस्ट स्पियरचा ज्यावेळी सेंटर्स जोडलेले असतात त्यावेळी काय तयार होतं तर हेक्झागोन तयार होतं. आता या दोन मध्ये इथं बघा, फ्री स्पेस इथं जास्त वाटतोय की इथं जास्त वाटतोय, तर ह्या पॅकिंग मध्ये फ्री स्पेस हा जास्त वाटतोय. सो फ्री स्पेस इज इन दिस अरेंजमेंट इज मोर दॅन हेक्झागोनल क्लोज पॅकिंग. Here the free space is less in compared to the square close packing. आता कोऑर्डिनेशन नंबर जास्त कशाचा आहे, त्याचा आहे, म्हणजे याचं पॅकिंग क्लोज आहे. सो स्क्वेअर क्लोज पॅकिंग इज लेस इफिशियंट, हेक्झागोनल क्लोज पॅकिंग इज मोर इफिशियंट. तर हा झाला दुसरा टाईप. पहिला टाईप काय, पॅकिंग इन 1 डायमेन्शन. दुसरं काय टाईप, पॅकिंग इन 2 डायमेन्शन. 2 डायमेन्शन पॅकिंग मध्ये परत 2 टाईप, स्क्वेअर क्लोज पॅकिंग आणि हेक्झागोनल क्लोज पॅकिंग. त्यानंतर पॅकिंग मध्ये आपण तिसरा टाईप बघणार आहे, क्लोज पॅकिंग इन 3 डायमेन्शन. आता ही डायग्राम पहिल्यांदा बघा. या डायग्राम मध्ये काय आहे, एक आहे रुंदी, एक आहे लांबी, तिसरे आहे उंची. 3 डायमेन्शन्स आहेत. 3D अरेंजमेंट आहे म्हणून याला म्हणतात 3 डायमेन्शनल पॅकिंग. 3 डायमेन्शनल पॅकिंगचे 3 टाईप पडतात. एक आहे ए ए ए टाईप, दुसरा आहे ए बी टाईप, तिसरा आहे ए बी सी टाईप. आता पहिला ए ए टाईप, पहिला आहे ए टाईप. ए टाईप 3 डायमेन्शनल पॅकिंग स्टेकिंग ऑफ स्क्वेअर क्लोज पॅक्ड लेयर्स. आता कसं असणार आहे पॅकिंग, this packing is obtained when first layer is exactly aligned with the second layer, not only horizontally but also vertically. Vertical and horizontally arrangement of one layer exactly aligned with the second layer. पहिली आणि दुसरी लेयर एकमेकांवर एक्झॅक्ट असते. आता कोऑर्डिनेशन नंबर किती येणार, 2 डायमेन्शनल पॅकिंग मध्ये स्क्वेअर क्लोज पॅकिंगचा कोऑर्डिनेशन नंबर किती होता, हा जर पार्टिकल कन्सिडर केला तर 1 2 3 आणि 4 होता. पण आता याच्या मागच्या बाजूला सेम अलाइन लेयर आहे आणि पुढच्या बाजूला एक सेम अलाइन लेयर आहे. त्यामुळे ह्याच्यावर इकडे या बाजूला एक पार्टिकल असणार आहे आणि मागच्या बाजूला एक पार्टिकल असणार आहे. त्यामुळं ए टाईप 3 डायमेन्शनल पॅकिंगचा कोऑर्डिनेशन नंबर हा 6 असतो आणि एम्प्टी स्पेस हा अरेंजमेंट मध्ये या जास्त राहतो. दुसरा टाईप 3 डायमेन्शनल मध्ये दुसरा टाईप ए बी टाईप. जसं की 2 डायमेन्शनल पॅकिंग मध्ये काय केलेलं होतं,
पहिली लेयर ही तिसऱ्या लेयरला अलाइन्ड होती. तसंच 3 डायमेन्शनल पॅकिंगमध्ये पण पहिली लेयर ही तिसऱ्या लेयरला एक्झॅक्टली अलाइन असते. इथं आपण बघतोय फक्त हॉरिझॉन्टली ॲज वेल ॲज व्हर्टिकली. त्यामुळे काय होतं, इथं दाखवलंय बघा, हे ब्लॅकमध्ये जे दाखवलंय ते पहिली लेयर आहे आणि त्याच्या बरोबर गॅपवर दुसरी लेयर एक्झॅक्टली अलाइन झालंय. द स्पियर्स ऑफ सेकंड लेयर आर प्लेस्ड इन टू डिप्रेशन्स बिटवीन द स्पियर्स ऑफ फर्स्ट लेयर. फर्स्ट लेयरच्या गॅपमध्ये सेकंड लेयर प्लेस केलेली असते. त्यामुळे काय तयार होतात, जे वॉइड्स तयार होतात ते वॉइड्स कसे असतात इथे दिले आहे बघा. तर टेट्राहायड्रल वॉइड्स तयार होतात काही ठिकाणी आणि काही ठिकाणी ऑक्टाहायड्रल वॉइड्स तयार होतात. टेट्राहायड्रल वॉइड्स आर फॉर्म्ड बाय 3 स्पियर्स इन फर्स्ट लेयर अँड 1 स्पियर ऑफ द सेकंड लेयर. ज्यावेळी 3 स्पेअर्सच्या बरोबर मध्ये ज्यावेळी एक स्पेअर असतो आणि दुसरी अरेंजमेंट काय होऊ शकते, तर 3 स्पेअरच्या बरोबर वर ह्या डिप्रेशन मध्ये परत 3 स्पेअर तयार होतात. ज्यावेळी इथं एक दिसतंय आणि इथं एक वेगळं दिसतंय. इथं अरेंजमेंट कशी दिसते, 3 स्पेअरच्या मध्ये 3 स्पेअर आणि इथं अरेंजमेंट काय दिसते, 3 स्पेअरच्या मध्ये एक स्पेअर. त्यावेळी एकात तयार होतात टेट्राहायड्रल वॉइड्स आणि एकात तयार होतात ऑक्टाहायड्रल वॉइड. डायग्रामवरून आपल्याला 3 डायमेन्शनल अरेंजमेंट कळू शकते. ही काय आहे तर लेयर ए, ही काय आहे तर लेयर बी. लेयर ए च्या 2 पार्टिकलच्या मिडलला किंवा डिप्रेशनला सेकंड लेयर आहे. हीच डायग्राम अशी दिसते बघा. हे 6 आहेत, यांच्या गॅपमध्ये इथं 3 आहेत, परत यांच्या 6च्या गॅपमध्ये इथं 3 आहेत. अशी अरेंजमेंट ही दिसू शकते आणि हे जे तयार होतं ते हेक्झागोनल क्लोज पॅकिंग. Second type, ABAB type 3-dimensional packings taking of 2 hexagonal packed layers, placing of second layer over the first layer. पहिल्या लेअरवर दुसरी लेअर प्लेस करणे. आता इथं त्यानंतर पहिल्या लेअरवर दुसरी लेअर प्लेस केली होती, त्यानंतर दुसऱ्या लेअरवर परत तिसरी लेअर इथं प्लेस केलेली आहे. प्लेसिंग ऑफ थर्ड लेअर ओव्हर द टेट्राहायड्रल वॉइड्स. पहिल्यांदा काय तयार होते, एक लेअरवर दुसरी लेअर केली तर टेट्राहायड्रल वॉइड्स तयार होतात आणि त्याच्यावर ज्यावेळी तुम्ही तिसरी लेअर तयार करता त्यावेळी वॉइड्स तयार होताना कसे तयार होतात तर ऑक्टाहायड्रल वॉइड्स तयार होतात. In ABAB type structure, 3 horizontal and vertical alignment between the spheres of first layer and third layer. Similarly, there is a horizontal and vertical alignment between the spheres of second layer and the fourth layer. This arrangement is called as a hexagonal close packing structure. This shown in the following figure. A layer आहे, ही जी व्हाईट दिसते ती बी लेयर आहे, ब्ल्यू जी दिसते ती परत ए लेयर आहे. आता एक लेयर हे पहिली लेयर ही तिसऱ्या लेयरला आलेली नसते, दुसरी लेयर ही चौथ्या लेयरला आलेली नसते. जसं की स्क्वेअर क्लोज पॅकिंग आणि हेक्झागोनल क्लोज पॅकिंग. आता इथं 3 डायमेन्शनल मध्ये हे काय आहे तर 3 डायमेन्शनल मध्ये हे काय आहे तर स्क्वेअर क्लोज पॅकिंग आहे आणि हे काय येतं, पहिली लेयर दुसऱ्याला अरेंज केले आणि परत दुसऱ्याने 3 लेयर दाखवलेत. हे काय आहे तर हेक्झागोनल क्लोज पॅकिंग आहे. 3 डायमेन्शनल पॅकिंग मध्ये 2 टाईपचे वॉइड्स तयार होतात, एक तर टेट्राहायड्रल वॉइड्स तयार होतात आणि ऑक्टाहायड्रल वॉइड्स तयार होतात. तर ऑक्टाहायड्रल वॉइड्स ज्यावेळी तयार होतात त्यावेळी अरेंजमेंट काय होते, ए लेयर, बी लेयर आणि सी लेयर ज्यावेळी एकमेकांवर अलाइन असते फोर्थ लेयर, त्यावेळी जे टाईपचं अरेंजमेंट तयार होते त्या अरेंजमेंटला म्हणतात क्युबिक क्लोज्ड पॅक, CCP स्ट्रक्चर. इथं डायग्राम मध्ये दिलेलं आहे बघा. हे कसे अरेंजमेंट आहे असे हेक्झागोनल क्लोज पॅकिंग स्ट्रक्चर. आणि इथं अरेंजमेंट कशी आहे तर क्यूब तयार होतो. अरेंजमेंट मध्ये काय तयार होतो तर क्यूब तयार होतो. आता ही अरेंजमेंट कशी आहे बघा, ही पहिली लेयर आहे, ही दुसरी लेयर आहे, ही तिसरी लेयर आहे. परत ही ब्ल्यू जी दिसते ती पहिली लेयर येणार, व्हाईट जी दिसते ती दुसरी लेयर येणार आणि थर्ड जी आहे ती तिसरी लेयर येणार. या टाईपमध्ये लेयर एकमेकांवर अरेंज होत जाणार आणि तयार होताना आतमध्ये क्यूब तयार होणार. अशा टाईपच्या पॅकिंगला काय म्हणतात तर ABC पॅकिंग.
आणि एबीसी पॅकिंग मध्ये कोऑर्डिनेशन नंबर हा येतो 12. कोऑर्डिनेशन नंबर इज 12. अशा टाईपचे 3 टाईपचे पॅकिंग, पार्टिकलची पॅकिंग, 3 डायमेन्शनल पॅकिंग ऑफ पार्टिकल्स इन क्रिस्टल लॅटिस. 1 डायमेन्शनल पॅकिंग, 2 डायमेन्शनल पॅकिंग अँड द 3 डायमेन्शनल पॅकिंग. 1 डायमेन्शनल मध्ये काय येतं, सिंगल रो येतो. 2 डायमेन्शनल मध्ये काय येतं तर स्क्वेअर क्लोज पॅकिंग आणि हेक्सागोनल क्लोज पॅकिंग असे दोन टाईप येतात. त्यानंतर 3 डायमेन्शनल पॅकिंग मध्ये काय येतं, एकतर स्क्वेअर क्लोज पॅकिंग येतं, त्यानंतर सेकंड हेक्सागोनल क्लोज पॅकिंग येतं आणि थर्ड क्युबिक क्लोज पॅकिंग येतं. त्यालाच आपण म्हणू शकतो ए टाईप, एबी टाईप आणि एबीसी टाईप. आता पॅकिंग होत असताना जे वॉइड्स तयार होतात, तर वॉइडचे स्ट्रक्चर कसे असतात, तर 2 टाईपचे मुख्य स्ट्रक्चर्स तयार होतात. कसे, आता 3 पार्टिकल आहे, 3 पार्टिकलच्या बरोबर सेंटरला जर एक पार्टिकल अरेंज झालेला असेल तर इथं जो दिसतोय तसा टेट्राहायड्रल शेपचा वॉइड तयार होतो, स्पेस तयार होतो, त्याला म्हणतात टेट्राहायड्रल वॉइड्स. पण ज्यावेळी 3 पार्टिकलवर परत 3 पार्टिकल अटॅच झालेले असतात आणि मिडलला जो वॉइड तयार होतो तो वॉइडचा शेप कसा असतो तर असा ऑक्टाहायड्रल असतो. तर या टाईपच्या वॉइडला म्हणतात ऑक्टाहायड्रल वॉइड. इथं पण डायग्राम मध्ये दिलेला आहे बघा. ज्यावेळी असे पार्टिकल अरेंज झालेले असतात अशा टाईपचा टेट्राहायड्रल वॉइड तयार होतो. आणि या टाईपमध्ये 3 वर 3 एक्झॅक्टली अलाइन होतात, त्यावेळी जो वॉइड तयार होतो तो वॉइड असतो ऑक्टाहायड्रल वॉइड. इथं 3 वर 1 आहे, इथं 3 वर 3 आहेत. 3 वर 1 असेल त्यावेळी टेट्राहायड्रल, 3 वर 3 असतील त्यावेळी ऑक्टाहायड्रल. आता किती पार्टिकल हा वॉइड तयार करण्यासाठी इन्व्हॉल्वमेंट आहे, 6 पार्टिकल आहे. म्हणजे याचा कोऑर्डिनेशन नंबर काय असेल तर 6 असेल. आता हा टेट्राहायड्रल वॉइड तयार करण्यामध्ये किती पार्टिकल इन्व्हॉल्व आहेत, 4 पार्टिकल इन्व्हॉल्व आहेत. म्हणजे याचा कोऑर्डिनेशन नंबर काय असणार आहेत, 4 असणार आहेत. आता इथं बघा, काही ठिकाणी टेट्राहायड्रल वॉइड तयार होतात, काही ठिकाणी ऑक्टाहायड्रल वॉइड. टेट्राहायड्रल वॉइड्स अँड ऑक्टाहायड्रल वॉइड्स consecutively. डिफरन्शिएट बिटवीन टेट्राहायड्रल वॉइड्स अँड ऑक्टाहायड्रल वॉइड्स. ज्यावेळी आपण टेट्राहायड्रल आणि ऑक्टाहायड्रल वॉइड्स कम्पेअर करणार आहे. आता सांगितलं काय, टेट्राहायड्रल वॉइड्स तयार करण्यासाठी किती पार्टिकल इन्व्हॉल्व आहेत तर 4, म्हणून त्याचा कोऑर्डिनेशन नंबर काय आहे तर 4. ऑक्टाहायड्रल वॉइड तयार करण्यासाठी किती पार्टिकल इन्व्हॉल्व आहेत तर 6, म्हणून त्याचा कोऑर्डिनेशन नंबर आहे 6. ज्यावेळी तुम्ही त्या 4 पेअरची सेंटर्स कनेक्ट करणार जे की टेट्राहायड्रल वॉइड्स तयार करण्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत, त्यावेळी तयार काय होतं तर टेट्राहायड्रॉन तयार होतो. ज्यावेळी जे 6 पार्टिकल्स जे ऑक्टाहायड्रल वॉइड तयार करण्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत त्यांचे सेंटर आपण कनेक्ट करू, त्यावेळी तयार होतं काय तर ऑक्टाहायड्रॉन. इन क्लोज पॅक्ड स्ट्रक्चर tetrahedral voids is formed by 3 spheres of 1 layer and 1 spheres of successive layer. एका लेयरचे 3 स्पेअर आणि पुढच्या लेयरचा 1 स्पेअर यांचा मिळून टेट्राहायड्रल वॉइड्स तयार होतात. आणि ऑक्टाहायड्रल वॉइड्स तयार कसे होतात तर एका लेयरचे 3 स्पेअर आणि दुसऱ्या लेयरचे 3 स्पेअर्स असे मिळून या 6 स्पेअरने मिळून ऑक्टाहायड्रल वॉइड्स तयार होतात. टेट्राहायड्रल वॉइड्सचा नंबर किती असतो, it is double the number of closed packed structures, while octahedral voids is equal to the number of closed packed structures. या व्हिडिओमध्ये आपण सॉलिड स्टेट टॉपिक मधील 5वा पॉइंट पाहिलेला आहे. 5वा पॉइंट आहे पॅकिंग इन सॉलिड्स. पॅकिंग इन सॉलिड्स मध्ये आपण काय पाहिलं, 1 डायमेन्शनल पॅकिंग, 2 डायमेन्शनल पॅकिंग, 3 डायमेन्शनल पॅकिंग. 1 डायमेन्शनल पॅकिंग, 2 डायमेन्शनल पॅकिंग मध्ये 2 टाईप, एक स्क्वेअर क्लोज पॅक, एक हेक्सागोनल क्लोज पॅकिंग. त्यानंतर 3 डायमेन्शनल पॅकिंग, 3 डायमेन्शनल पॅकिंग मध्ये 3 टाईप, एक स्क्वेअर क्लोज पॅकिंग, दुसरं हेक्सागोनल क्लोज पॅकिंग आणि थर्ड इज क्युबिक क्लोज पॅकिंग. त्यालाच आपण अलाइनमेंटच्या बेसिसवर काय म्हणू शकतो, ए टाईप, एबी टाईप, एबीसी टाईप. अँड पॅकिंग ज्यावेळी होत असतं त्यावेळी जे वॉइड्स असतात, जे वॉइड्स तयार होतात तर 2 टाईपचे वॉइड्स तयार होतात. एक वॉइड्स होतात टेट्राहायड्रल वॉइड्स आणि दुसरे वॉइड्स तयार होतात ते ऑक्टाहायड्रल वॉइड्स. थँक्स फॉर पेशंटली लिसनिंग द व्हिडिओ. धन्यवाद.